DN4251 प्लीज गाडी बाहेर काढायची. MH02 DN4251 प्लीज गाडी जरा बाहेर काढा. हेलो 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 बाबा काय तर तुझ्या हातात आहे ना. कारण आवाज कमी पडला तर डीजे वाल्याकडे मागू. हो कोटातल्या वहिनी हो ते पाणी जोरात एकदा सगळ्यांनी जोरदार म्हणून माझ्या बरोबर गणपती बाप्पा. याला बोलतात आवाज. म्हणून काय म्हणतो, पाऊस आला जोरात लागला अंधारी मुलाला पाणी. आज जोडीला हाय ही मिशीवाली राणी. इथं सगळ्या बसलेल्या माझ्या आहेत बहिणी. आणि आज चांगली साला काढणार हो कोटातल्या वहिनी. होऊ दे ना जोरात. झोपलं नाही ना. हा कारण ब्रँड हा ब्रँड राहणार बुवा. कानात काय घातला शिव तर बाहेर काढा आणि बारी बघा कशी करतो. 1 तास मोजून 1 तास करणार बुवा. आणि बुवा म्हणाल जे काय करायचं तर पहिल्या बारीत करा म्हणाले ना. पहिल्या बारीत पहिल्या शब्दापासून बुवा सुरुवात. चॅलेंज एक्सेप्टेड आहे ना. चॅलेंज एक्सेप्टेड बुवा. काय उड्या मारायच्या त्या मारा बघू दुसऱ्या बारीत. कारण यांना बोलवण्यापेक्षा ना सिंगल बारी मी चांगली गेली आहे ना. हा हो याला सिंगल बारीला आलीला. काय बुवा तू सुरुवात करतो बघा. सुवर्णाक्षरात लिहावा आजचा दिवस असा खास आहे. सदैव या पामराला तुमच्याच दर्शनाची आसरा. ही सप्तसुरांची काव्य फुलं ही
सप्तसुराची काव्य फुल तुमच्या चरणी वाहणार आहे। ही सप्तसुराची काव्य फुल तुमच्या चरणी वाहणार आहे। आणि जोवर श्वास आहे या हृदयात तोवर मी तुमचा दास राहणार। वडिलांची इच्छा होती या गणरायाच्या चरणी सेवा करण्याची, त्यांची पूर्ण झाली नाही, पण माझा योग आहे। आणि खरोखर आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे गेली 7 ते 8 पिढ्या, कारण आता एक पिढी त्याच्यानंतर जर वडिलांना 4 मुलं असतील तर वरसावलीवर गणपती आणतात, आहे ना, वरसावलीवर गणपती आणतात। पण माझे आयोजक 7 ते 8 पिढ्या हा मोठा टप आहे, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। या ठिकाणी या गावची ग्रामदेवता श्री
सामदेव कुलदेवता जोगेश्वरी यांच्या चरणी वंदन करून माझे गुरुवर्य श्री दत्ताजी गराटे यांना मानवंदन करून या वाडीतील ख्यातनाम शाहीर शिवराम जोशी त्याचप्रमाणे शाहीर सखाराम पेंढारी यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करून माझे मित्र गणेश पेंढारी, प्रणेश जोशी, रुपेश पेंढारी, खरोखर श्री सांब कला पथक आंजणारी ही माझी शाखा माझ्या बरोबर कायम मला साथ करत असते. तेही या ठिकाणी सर्व सभासद उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पुरेवाले शाहीर राजेश गुरव आणि सर्व माझे युट्यूबर्स आहेत ना, चंदन दर्डे असेल, श्याम शितप, नामदेव मोरे आहेत. सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून स्तवनाला सुरुवात करतो. बघा काय म्हणायचं. आणि राहिलं ना, आमच्या वहिनी राहिल्या. साडी घातलेल्या वहिनींना बघत जाऊ काय कधी बघत जाऊ. तुम्ही बोललो ना, तुम्ही बोललो त्याची बारी होणार. शेवटपर्यंत साथ देणार. माझ्या बारीपुरती तरी द्या. काय करतील तर करतील आहे ना. म्हणून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर हिंदी गाण्यांचे माहीर आहे ना, प्रतिस्पर्धी शाहीर हिंदी गाण्यांचे माहीर संजय बुवा जोशी आणि मनोहर जोशी यांनाही शायरी मानाचा मुजरा करून ही माझी शाखा साई कृपा नाच मंडळ शाखा चांदोर आणि माझा संपूर्ण वाद्यवृंद यांच्या साथीनं आजची सेवा गणरायाच्या चरणी अर्पण करतो. म्हणायचंय काय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु प्रथम करतो मानाचा मुजरा या रंगभूमीला. मुळे श्री हातुऱ्याचा साज चढ या देहावरती रंगसाज मडविला. कला नृत्याचा अंगी अलंकार दडविला. हित गुज तव सेवेचा प्रसाद मिळविला. हित गुज बोलून तव सेवेचा प्रसाद मिळविला. आणि परशुरामाच्या पावन स्पर्शाने झालेल्या या भूमीत रसिका करतो प्रणाम तुला. लोककलेची परंपरा तुम्ही दिली पावला. अहो लोककलेची परंपरा तुम्ही दिली पावला. माथा नमवितो तुमच्या चरणी माझा माथा नमवितो तुमच्या चरणी स्वीकार माझा.
भक्ताची गराटे अखंड हरदाश्वरीचा गणपती बाप्पा मोरया. जाणू सोमा जोशी व कोंडूराम जाणू जोशी गावकर यांच्या स्मरणार्थ अभिषेक जोशी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव जोशीवाडी माझ्या सगळ्या माई माऊलींच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी द्रौपदी पेंढारी यांचा लाडका नातू शिव चेतन पेंढारी यांच्याकडून खास बुवांसाठी आणि त्यांचं म्हणणं आहे की बुवा बारीक खतवून टाका, एकदम कडक झाली पाहिजे, 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे नूर मोहम्मद ठोंगे अंजनारी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे उदेश सीताराम गुरव रुद्रकक्ष प्रकाश गुरव 151 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे फरमाईश आलेली आहे सावळ्या मोहनावर जीव जडला बाबा ठेव जरा गवळण येईपर्यंत. आणि त्याचप्रमाणे अशोक गडशी भेरळ संपूर्ण वाद्यवृंदासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. उत्कर्ष गुरु धाडवे आमचा बंधू गुरु धाडवे यांच्या माध्यमातून खास गायकीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझे गुरुवर्य गणेश अनंत पेंढारी बघा काय म्हणाले, गणेश अनंत पेंढारी यांच्या माध्यमातून सुवर्णरागास फरमाईश आलेली आहे 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे लक्ष्मी अनंत पेंढारी गौरवी गणेश पेंढारी 201 रुपयाचं पारितोषिक. रियांश विनोद पेंढारी गौरेश विनोद पेंढारी 101 रुपयाचं पारितोषिक. श्री सांबा नृत्य कलापथक अंजनारी शाहीर खान श्री सुशांत गराटे यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे गणराज काजरेकर एजन्सीचे मालक यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये जी गवळण राहिली होती दिव्यामध्ये ती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे कोकण सुंदर निसर्ग युट्यूब चॅनल शैलेश शिंदे गाव चोरवणी यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं. त्याचप्रमाणे नामदेव मोरे आणि श्याम शिंदे माझे क्लासमेट आहेत है ना, युट्यूबरचे दोन्ही कोकणातले ख्यातनाम, त्यांच्या माध्यमातून फरमाईश आलेली आहे. लेकी नाती सुना येती घरी नक्कीच तुमच्यासाठी गण या वर्षीचा मुंबईमध्ये माझा गाजलेला गण आहे. त्याचप्रमाणे सतीश गगवे शुभम कडू गण येतो या वर्षानं जो माझा युट्यूबला गण आहे त्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. युनिक एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत, धन्यवाद.
वर्षान पायी बांधून पैंजण गण येतो या वर्षान पायी बांधून पैंजण सारी अवनी बहरली सारी अवनी बहरली आला चतुर्थीचा सण गण येतो या वर्षान पायी बांधून पैंजण बघा काय म्हणतोय मुंबईमध्ये गण गायला होता बरोबर आहे ना माझ्या माय मावल्या सगळ्या बसलेले आहेत चाकरमणी सगळं गावाला आलेले आहेत आता बरोबर ना आहे ना चाकरमणी गावाला आलेले आहेत तर एक बाप आपल्या गणरायाला काय म्हणतोय गेला असा कारखान्यात गेला आणि त्याच्याजवळ बसला आणि म्हणाला वर्षानुवर्ष पोरं गावाला येत नाही रे वर्षानुवर्ष पोरं गावाला येत नाही त्यांना बघायला जीव कसा तरी झालाय सून असं नातू असतील आहे ना बघा काय म्हणतोय काय करू तुला रास नाही उरलत माझे श्वास काय करू तुला रास बाप म्हणतोय नाही उरलत माझे श्वास तुझ्या आगमनाचा भास लागे जीवास माझ्या लेखनाती सुना येतील का घरी काय म्हणतोय बाप की वर्षानुवर्ष जी माझी लेकरं गावाला येत नाही ते तुझ्या येण्यानं तुझ्या निमित्तानं तरी गावाला येतील काय आहे ना लेखनाती सुना येती घरी वाट पाहतो देवा वर्षभरी म्हणून अंतरात काय म्हणतो आहे बघा साऱ्या जगाचा तू माय बाप एकटेपणाचा मला दिलास कसा पैशाच्या मोहापायी वाढविला व्याप गावाकडे सोडून लेक गेला माय बाप तुझ्या येण्यान का येईल माघारी वाट पाहतो देवा वर्ष आणि हे सगळं आताच हे सगळं श्रेय माझ्या जिवलग मित्राला जाता अवधूत नागले याला कारण हा माझा जिवलग मित्र माझ्या आयुष्यात आहे म्हणून मित्र वर्म्यामध्ये सुद्धा गारव्यासारखा आहे बरोबर ना त्यांच्या माध्यमातून आताच्या गाण्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि दादा सूर निरागस लावा
सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो शुभनयना करुणामय गौरी हर्षि वरद ओंकार ओंकार गणपती अधिपती सुखपती छन्नपती गंधपती लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस आणि अशा गाण्याला सुरुवात करतोय कारण बुवानी सुद्धा सुंदर गण गायलेला आहे ना. बुवानी अप्रतिम गण गायलेला आहे आणि बुवांच्या गणाची कटिंग देत नाही कारण बुवानी सुद्धा गणरायाचाच गण गायलेला आहे आणि गणाला काय कटिंग द्यायची आहे ना. त्या विधात्याला कटिंग देणारा मी कोण, बरोबर ना, म्हणून कटिंग देत नाही. बुवा स्तवन रसिकांवरती सुंदर गायलेले आहे त्याच्याबद्दल सुद्धा काय बोलत नाही पण गण कसा देतोय बघा. ज्याच्यामुळे तुझी मानवर जान साऱ्यांच केलंय बर निळा हातात झेंडा धरा जगाला समजा बापू माझा रामजी आंबेडकर म्हणून नव्याने हे जीवन आपले होईल सुरू मनापासून गणरायाचे पूजन करू रूप हे कोचीर आज ह्या डोळ्यात भरू कारण हा विधाताच आहे आपल्या जीवनाचा कल्प तरू. आज ही माझी बायको म्हणू 3-4 तासासाठी बायको आहे ना आणि म्हणून बुवा कसा विषय देतोय बघा. अगदीच सोन्याचा हा साजणी साडा सारवण करंगणी माझा आनंद होतोय मनी एका वर्षाने आज हा घरात आहे त्रैलोक्याचा एका वर्षाने आज हा घरात आलाय त्रैलोक्याचा
नेसना ग पैठणी करू आरतही मिळून आज विधात्याच्या चरणी एका वर्षाने आज हा घरात आलाय त्रैलोक्याचा एका वर्षाने आज हा घरात आलाय त्रैलोक्याचा एका वर्षाने आज हा घरात आलाय वेळ जास्त झाला आहे ना. मजा देणार गवळणीपासून सुरुवात साफ साल्टा काढून टाकणार म्हणून गडाला फरमाईश आले. दादा राहू दे. सतीश गगवे यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय म्हणून गोडा धोडाच हे रांद त्याच्या वडीच नैवेद्याला मोदक साजूक तुपाच हृदयाला माझ्या वेड त्याच्या गरुपाच कृपेने हे त्याच्या दिस आले तर सुखाच त्याचा जयघोष हा साजणी जाऊ भजनात रंगुनी होईल सार्थक या जीवनी एका वर्षाने आज हा घरास आलाय त्रैलोक्याचा एका वर्षाने आज हा घरास आलाय त्रैलोक्याचा एका वर्षाने आज हा घरास आलाय त्रैलोक्याचा ओ दिस सोन्याचा हा साजणी सडा सारवण गलंगणी दिस सोन्याचा हा साजणी सडा सारवण गलंगणी माझा आनंद होतोय मनी सवन झाल्या गाडी झाला आणि गवळणला सुरुवात करतो. बुवा बघा फक्त मुंबईत माझी गवळण घेतो आणि बघा कशी सुरुवात करतो. बघा मुंबईत काय गवळण गायलेली मनापासून हृदयातून मनापासून संध्या बुवा हॅलो 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 मनापासून हृदयातून मी तुझ्या आई जवळी काय तू गाड्यात लोक काय मी तिकडे याय नको ना लांब लांब बसलो त्याच्यामुळे लपडा झाला आहे ना. मनापासून हृदयातून मी तुझ्या आई जवळी सांगतो राधेला प्रेमान हागवली मनापासून हृदयातून मी तुझ्या आई जवळी. वा काय वेगळं ऐकायला नाही गेलंय हा. मी तुझ्या आई जवळी सांगतो राधेला प्रेमान हागवली. आणि आजच्या गवळणीला सुरुवात करतोय. बघा काय म्हणायचंय पोर खाली सगळ्या वया गाजवतात आहे ना. एक वही जागेवर ठेवीत नाही. परवा काय झालं संजय बुवा गावाला आला
संजय बाबा गणपतीच्या आधी गावाला आला आणि नाच करायचं नाच कपडे काढून बघत नाही पेटीतले कपडे काढून बघत नाही तर कपडे झालेलं घाण तर पोरांना काय म्हणतो म्हणतो जरा जाऊ चल पर्यावर आणि जरा कपडे धुवून टाकू म्हणजे चांगलं दिसतील म्हणून आणि परवा पाऊस झाला जोरात पडेना पर्याला पाणी कधून म्हणून पर्याला आलं पाणी खदून ही कोटातली वहिनी म्हणते कपडे कसं धुवू पर्याला आलं पाणी खदून ही कोटातली वहिनी म्हणते कपडे कसं धुवू खोईनीत भेटल्या कुर्ल्या आहे ना खोईनीत भेटल्या कुर्ल्या त्या गौरीला खाऊ आणि चांगल्या बोले बघा बुवांना वर्ण खाल्लं असा छिद्रवतो राज आल्याच्या मांडवावर धरलं चिबूड आणि तवशी आल्याच्या मांडवावर धरलं चिबूड आणि तवशी राधाबाई माझी हाय लईच हौशी दही दूध घेऊन जाते बाजारी दर दिवशी संगती घेऊन ती चोरमटलेली मावशी होताना पहिला दोघ जणांनी भाषण ठोकला ना आल्यापासून ताजवर भाषण म्हणजे यांची गत कशी आहे बोलू तुम्ही युट्यूबला टाकणार नसेल ना मेलो तर बोलतो हे टाकायचं नाही म्हणजे रातभर केलं बुवा म्हणजे आयोजकांना वाटतंय की तुमची शिंगलवारी ठेवली का काय हो लिवाय काय नाही एवढी बेकार वारी केला मी आहे ना बुवांची गवळण काय म्हणते रे बेशक तुम मेरी मोहब्बत हो मनमोहनारे प्रिय सखा सांग ना काय माझा गुन्हा वेड्या मनाच्या समजून घे रे भावना हा हिंदी गाण्यांचा माहीर ख्यातनाम शाहीर आहे ना बोलू काय झालं गणपतीला भजन होतं हा सगळी हिंदी गाणी नुसती आणि काय झालं याला वाटवलं लागलं याचं तर याला गुलाम नुसती प्रेमाची ती गाणी म्हणून झालं ना लग्न आहे ना कशा हवी ती चांगलं काहीतरी ते तर वाजवणारं वाजवतात दुसरीकडे आणि काय म्हणतो तिकडे येतो काय म्हणतो शेवटचं गाणं म्हटलं तेव्हा मी चाली कसे फिरवतो आहे ना गणपती नमन चालू भजन हा गणपती भजन चालू आणि मुंबईतलं सगळं पॉर बिना लग्नाचं आलेलं गावाला आणि भजन आहे गणपती जवळ आणि तेवढ्यात काय झालं वाडीत येतात ना पाया पडाय पोरी आहे ना कसं वाजवशी माहिती तुम्हाला हा वाडीत पोरी पाया पडा आलेली आणि हे भजन करतात या विठूचा गजर हरी नामाचा मोठ्या म्हणतात आणि रस्ते वाटण येताना दिसल्या पोरी आता आमच्या घरात भजन आणि पोरी येतात वाटतात म्हणजे आमच्या लांबनं दिसतात ना पोरी दिसतात आलं आणि असं भजनाला बसलेलं आणि भजनाच्या समोर पोरी पाया पडा जायला हा काय म्हणतो माहिती काय पोरी लगीन कधी करणार तुम्हाला जराशी फक्त कटिंग देतो काय देत नाही बाकी प्रीत सखी तूच माझी नित्य तुझा भास आठवणीत माझ्या
तुझ्या आहेत ग खास. काय म्हणतोय? प्रीत सखी तुझी माझी नित्य तुझा भास. आठवणी माझ्या तुझ्या आहेत ग खास. नियती पुढे काही चालेना राधे. नियती पुढे काही चालेना. या भगवंताच्या लीला समजून घेना. या भगवंताच्या लीला समजून घेना. आणि बुवांना विसर पडलेला. पहिल्या गाण्याला एंट्री बुवान मारला आहे ना. बुवान एंट्री मारला. डंग 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 डर डंग डर डर डंग. आज तू बाई आहेस भले भले तुला असेल ना. आम्ही कुठं नाही म्हणाले आहे ना. पण आज तू 3 तासासाठी माझी बायको आहेस. तू डॉनवर नाही आहेस बुवा आहे ना. म्हणून दुसरा काय म्हणतो? सहर्ष संदेश सादर करीत आहे बहुरंगी नमन. संजय बुवा तुम्ही दोघांनी काहीतरी ठरवा आहे ना. दोघांनी काहीतरी ठरवा. नाही तर यांचं कसं होतंय? अरे प्रधानजी तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर भिडाऊ संशयीला संशय. या दोघांच्या पण संशय एकामेकाच्या गुरफटलेली आहे. बुवा तुमच्या गवळणीची कटिंग दिली आहे ना. बघा आता माझी गवळ काय म्हणते. जिसको हमने अपना समझा वो निकला बेगाना. शीशा जैसे टूट रहा दिल, टूटा दिल दीवाना. प्रेमाची गवळण हवे काला खतलवू. हा खतलवू माझा दुसरी घ्यायला लागेल. केसामध्ये गजरा न पडतान गजरा नजरा. या पोरीचा बघून घ्या. लय लांब बसलो लय मला मी येऊ तिकडं. नवा नवा नकरा कसावरू मनाला जीव जडलाय तुझ्यावर. कसावरू मनाला जीव जडलाय तुझ्यावर. तुझी आठवण येते गगराने सकाळी उठल्यावर. तुझी आठवण येते गगराने सकाळी उठल्यावर. तुझी आठवण येते गगराने
गवळण झाले आणि बुवांनी मला लेखी स्वरूपात विषय दिलेला आहे. बुवांना आजच्या वारीचा आणि जवळजवळ मला आमचे काल राजेंद्रना सांगत होते 2013 पासून हा माझा विषय माझ्या वडिलांनी प्रतिस्पर्धी शाहिरांवरती सोडलेला आहे ना. आणि बुवांना काय आजपर्यंत जमलेला नाही आहे. बुवा आजच्या वारीचा विषय श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय, प्रश्न ज्या ग्रंथ आधारे दिलेला आहे त्या ग्रंथ आधारे उत्तर दिल्यास बुवा नक्कीच पटवून घेणार. प्रश्न करते शाहीर सुशांत कराटे येऊन आपली प्रत घेऊन जायची. बुवा आणि बुवांच्या विषयाचा गेल्या वर्षी उलगडा केलेला आहे ना, पण बुवानी काय पटवून घेतला नाही. बुवा अजून शोध तुमचा चालू आहे, तुमचं शोधकाम चालू आहे ना. तुम्ही करा खोदकाम, आम्ही शोधकाम. हा बुवांच्या विषयाचं काय आज उत्तर देत नाही. आणि गवळणीची फरमाईश आलेली आहे. सावळ्या या मोहनावर जीव जाळला कसं समजावू माझा प्रीत फुला प्रेमाचे हे वेळ लागले मला तुझ्या आठवणीत जीव झुरला हे मोहना सावळ्या आणि त्याचप्रमाणे फरमाईश आलेली आहे. मुकुंद नरीम गाव अंजणारी बाळासाहेबांवरती गाणं झालं पाहिजे नक्कीच. पहिल्या बारीला आहे ना, पहिल्या बारीला बुवांना एक सुपला शॉट देतो. कारण बुवा म्हणाल काय म्हणाल बुवा म्हणाल काय करशील तर पहिल्या बारीत माझं आव्हान आहे, माझं आव्हान आहे तुम्हाला. काय करशील तर पहिल्या बार बारीत करणार, दुसऱ्या बार बारीत करणार बुवा रातभर करीन आहे ना. तुम्ही फक्त तयारी ठेवा. बोलू तुम्ही फक्त तयारी ठेवा, तेल नका की आहे ना. म्हणून रेकॉर्ड ब्रेक लोकांना चाली पण समजत नाही तुझ्या. आणि दुसरी गोष्टी ती त्याची चाल जमीन जुमला भला तो बंगला तुला केला या वारसदार, तुला केला या वारसदार. आलं पावसा संगवार है ना, आलं पावसा संगवार. बोलू बघा बुवा काय म्हणतात, बुवा काय म्हणतात, मी कशा चाली फिरवतो. त्यांचा बेंजो आला बिचारा, काय नाव त्याचं, नाऱ्या दादा. नाऱ्या दादा काय म्हणतोय, मेले इथं घे. म्हणतो नाही मी इथं घेणार आहे ना.
लोक पेट्रोल खर्च करून आले, आयोजकांनी पैसे द्यायला चिचोका द्यायला आहे ना, आहे ना. बारीच्या हिशोबाने बारी झाली पाहिजे, नाही तर काय असले आम्ही वट्टीवर नाचताव, असले या वट्टीवर करताव. दुसऱ्या बारीत काय खंदावशील ना, खाल्ल्यावर साप खंदावून काढ बघू. तुझी नाही वाढी, जर कैलीच्या पानावर वाढली तर माझं नाव नाही. बघू काय करतोस का म्हणून. अरे गाणं दे, काय बघतोस, काय आता बोलू. याला मंजुरात दे म्हटलं तर ते आहे ना. कुठे आहे माझा चंदन, कुठे आहे वाजा, माझा चंदन कुठे आहे. हा बालासाहेबांचं गाणं देणार. पहिल्या बारीत त्याला सुकला शॉट देतो बघा कसा. बुवा प्रश्नपत्र काय देत नाही तुम्हाला, काय नुसतं येऊन खाली बसतात. हा तुमची नावं घेऊन कोरसला बाबा बाबले आहे, हरेश आहे, हा तुम्हाला पण शायरी मानाचा मुद्रा. अरे सगळं बुवानच करायचं असेल ना, तुम्ही कशा आलेलं म्हणून. केसामंदी गजरा या कलगी तुऱ्यातला. बुवा मी हाय तुरपाचा यक्का. कारण माझ्या गुरुवारी ख्यातनाम शाहीर दत्ताजी गराटे यांनी घडवलेला आहे, बरोबर ना. आणि याकादी या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का. आला माझ्याशी लढायला हा संजा गोटातला छक्का. हो दे आला माझ्याशी लढायला हा संजा गोटातला छक्का. या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का. या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का. आला माझ्याशी लढायला हा संजा गोटातला छक्का. आला माझ्याशी लढायला हा संजा. आणि काय म्हणतो मी पुरून उरण बोलला ना. गवलन झाल्यावर काय म्हणाला, आज ह्याला पुरून उरणार. काय केली ती वही, काय पुरून उरण म्हणतो, पुरून उरण. किती केली जरी तू मिजाज तरी तुला पुरून उरणार. आणि हो बाजीराव जिंकून दाखवा डाव बुवा म्हणाला ना, आहे ना. तिकडे माहितीये सापूच्या तल्यावर काय झालेलं. हा पुरून उरणार म्हणजे केवढा आहेस का, एवढा गाव जेवढा तरी पुरून उरणारच आहे. आता दुसऱ्या बारीत येऊन म्हणशील मी अटकीचा मग तू सोलकीचा, आहे ना. ह्याच्यातलं काही नाही. आणि दुसऱ्या बारीत खरोखर सांगतो तुला संजय बुवा, कुठं आहेस. याला मी आधीच सांगितलेलं आज लावूनच यायचं, आहे ना. कोणी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. सापूच्या दरावर काय घातलेलं माहिती नाही ना. आणि बाई हा म्हणू संजय बुवा तुम्हाला काय म्हणतोय, शब्दाकडे लक्ष द्या. आणि दुसऱ्या बारीत येऊन मग हनुमंत म्हणाला भीमाला आणि रावण म्हणाला रामाला, ही पुरुषाची गाणी तुम्ही म्हणून मला दाखवू नका. मी हा इथं आहे ना. तुमची आदिमाया मला काय म्हणाली तर सांगायचं बुवा, नाही तर तुला दुसऱ्या बारीत त्यांना दोन असं वडील नाही. संजय बुवा तर पुरुष पुरुषाला काय म्हणाले हे मला सांगू नका बुवा. बाई पुरुषाला काय म्हणाली हा खरा शक्तितुरा आहे. आणि जर ही गाणी तुम्ही गायली ना दुसऱ्या बारीला तर मग अशी शाल द्यायला नाही माहिती तुम्हाला, आहे ना. मग अशी मंडळाने शाल द्यायला नाही की तुम्हाला. हा म्हणून मग साडी घ्यायला आता शंकर गारमेंट वाल्याकडे जायला लागेल. आणि बुवा म्हणशील दुसऱ्या बारीत हा गावची नवरी टिंबटिंब आहे ना. तुमच्या कोटात येऊन पण मारीन खोलून मारलेली आहे बुवाची, बरोबर ना. म्हणून
साडी नेसून यानं गाजवली रात, साडी नेसून यानं गाजवली रात, नाही र तुझ्याच कसलीच बात, कशी तू करशील माझ्यावर मात, कशी तू करशील माझ्यावर मात, झाली न तुझ्या विकमरच लाट, झाली न तुझ्या विकमरच लाट, झाली न तुझ्या विकमरच लाट. ना पुरुष ना बाई, ना पुरुष ना बाई, हा खोटा आहे शिक्का, पुरुष ना बाई, हा खोटा आहे शिक्का. आला माझ्याशी लढायला, आला माझ्याशी लढायला, हा साडी नेसून पोटात राजका, पोटात राजका, या कलगी दुऱ्यातला मी हाय दुर्बाचा एकटा, या कलगी दुऱ्यातला मी हाय दुर्बाचा एकटा. आता माझ्याशी लढायला हा संगा पोटात राजका, आता माझ्याशी लढायला हिंदी गाणी सोडून द्या है ना, हिंदी गाणी सोडून द्या, वेळ झालाय भरपूर. मला वाटत नाही तुमचं हे परत कीर्तन ऐकून लोक थांबतील. काय बोलायचं तर बोला ना बुवा. पारितोषिक नाही नूर मोहम्मद ठोके आहे ना, ठोके भाऊ टंगाव टंगाव अन्सारी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बुवा तर चालीत काय चुकलं ना, अरे रेकॉर्ड ब्रेक केला हो त्यानं आपण पुढच्या गुन्ह्यात, पण तो भेटल जवानी गुन्ह्यात, तो भेटल जवानी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. आणि बाळासाहेबांवरती गीत झालं पाहिजे. आणि खास फरमाईश आहे की राजसाहेब आणि मुदम साहेबांचा विषय झाला पाहिजे म्हणून देतो. नवीन द्या ना, नवीन द्या ना. माझ्या माय बोलीच्या रक्षणासाठी दोन भाऊ झाले एकजुट आहे ना. राजसाहेब उदय साहेब आहे ना, महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणायला काय हरकत नाही. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर मराठी अस्मिता कुणी टिकवली असेल तर माझे राजसाहेब ठाकरे आणि आहे ना. म्हणून माझ्या माय बोलीच्या रक्षणासाठी दोन भाऊ झाले एकजुट, मग हे हिंदुत्वाचे रखवाले. कारण जेव्हा मराठी अस्मितेचा प्रश्न आलाय ना तेव्हा सगळं नेतं पळालं, हा सगळं पळालं. आणि जे खरोखर 2-3 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आम्ही हिंदुत्व टिकवण्यासाठी आम्ही पक्ष सोडतो आहे ना, कोणावर बोलणार नाही, कोणावर बोलणार नाही. पण विषय कसा ते सुद्धा आपल्या मराठी मुद्द्यावरती काय बोलले नाही. म्हणून माझ्या माय बोलीच्या रक्षणासाठी दोन भाऊ झाले एकजुट, मग हे हिंदुत्वाचे रखवाले सारे गायब झाले कुठं, मग हे हिंदुत्वाचे रखवाले आता गायब झाले कुठं, मग हिंदुत्वाचे रखवाले गायब झाले कुठं. महाराष्ट्राच्या
हिंदुत्वाचे रखवाले सारे गायब झाले मग हिंदुत्वाचे रखवाले सारे गायब झाले माग हिंदुत्वाचे रखवाले सारे गायब झाले माग हिंदुत्वाचे रखवाले सारे गायब झाले आणि पहिली बारी संपवते बुवा अजून कायच केलंय नाही अजून कायच केलं नाही कारण तुम्ही मला मजा दिली म्हणून आहे ना तुम्ही तर मजा दिली असतो ना त्याच्या अजून डबल वारी केली असती पण बुवा तुम्हाला विनंती तुम्हाला की माझ्या आईवर माझ्या बायकोवर माझ्या कोणावर जायचं नाही आहे ना गेलं तर तुमच्या घरावर साप नांगर फेकायला राहणार नाही हा लक्षात ठेवा आईवर बोललात तुमच्या घरात आई आहे बायकोवर बोललात तुमची बायको आहे ना विनंती तुम्हाला आणि बाई काय पुरुषाला म्हणाली ती गाणी म्हणा इथं तुझ्या अशी देतो नाही आता खवलला असेल मिरची मिरची झोंबली असेल ना झोंबू दे आहे ना दुसऱ्या बारीत त्या मिरच्यांना लावतो कांदा आणि तुला देतो बघ गोष्ट करू फूल हा बुवा गावात असलो तरी काय फरक नाही तुझ्या कोर्टात आलो तरी काय फरक नाही ना सुशांत गरंडे हाय तसाच आणि अजून सलग साहेब हा मला पण आवाज टिकवायचा आहे वारीच्या हिशोबाने वारी करा लोक घरात जातील असं काय बुवा करू नका हा नाही तर आधा मादा आणि तुमचा अर्ध पैसा कट बुवा धन्यवाद शाहीर मानाचा मुद्रा आणि बुवा तुम्हाला दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो आणि सगळ्या रसिकांची रजा देतो जय हिंद जय 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 महाराष्ट्र